ऑपरेशन सिंदूर संदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय। ऑपरेशनला नाव देऊन काही फरक पडत नाही असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य म्हणजे मैं भी हूं ना असं राजकारणात मी अजून दिसतोय। भावनिक वातावरण तयार करणं, आपण देशासाठी लढणं, या दोन्ही बाबींचा त्या ठिकाणी एक संबंध आहे। आता युद्ध सुरू आहे, याच्यात काय पक्ष अभिन देश वगैरे, फक्त आपला देश महत्वाचा, ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला। ऑपरेशन सिंदूर संदर्भात पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर आगपाखड केले। भावरांनी युद्ध जिंकता येत नाही, तसंच ऑपरेशनला नाव देऊन काही फरक पडत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। ऑपरेशनला नाव देऊन काही फरक पडत नाही, मोहिमेचं नाव महत्वाचं नाही, सिंदूर या शब्दाशी अनेक भावना जोडल्या गेल्या। मात्र भावनांनी युद्ध जिंकता येत नाही, युद्ध शस्त्र आणि दारुगोळ्यानं जिंकता येतं। भावनिक फायदा मिळवण्यासाठी ऑपरेशनचं सिंदूर नाव, या नावाचा सरकारला कुठलाही फायदा होणार नाही। पाकचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं ते दाखवावं लागेल। मला वाटतं एवढ्या वरिष्ठ नेत्यांनी, ज्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा केंद्रात सरकार बरोबर आणि संपूर्ण देश एकत्र असताना आहेत, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य म्हणजे मैं भी हूं ना असं राजकारणात मी अजून दिसतोय, हे दाखवण्यासाठीचं लक्षवेध कार्यक्रम आहे आणि तो देशाला मान्य नाही। हे युद्ध हे देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे। भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो। मला तरी वाटतं की या दोन्ही बाबींचा त्या ठिकाणी एक संबंध आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला, त्यामुळे या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये, तसंच सर्वांनी एकत्र राहण्याची भूमिका ठेवावी अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे। आता युद्ध सुरू आहे, याच्यात काय पक्ष अभिन देश वगैरे, फक्त आपला देश महत्वाचा, ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी। बाकी कोण नेता आहे, काय नेता आहे, चला देशाचे पंतप्रधान आपले सगळ्यांचे प्रमुख आहे, ही भूमिका आपण ठेवायला काहीच हरकत नाही। मला असं वाटतं आताच्या घडीला कोणतेही राजकारण करू नये अशी स्थिती आहे आणि ती भूमिका आमची शिवसेनेची आहे। पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश एकजूट झालाय। विरोधी पक्षाने देखील सरकारला पाठिंबा दिला। मात्र दुसरीकडे वडेट्टीवारांच्या नंतर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने देखील वाद निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई। यानंतर बातमी आहे राष्ट्रवादीच्या मनोमिलनासंदर्भातली। भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवारांचं एक वक्तव्य। शरद पवारांच्या इंग्रजी दैनिकातील मुलाखतीवरून चर्चा सुरू असतानाच पवारांनी झी24 तासशी ऑफ द रेकॉर्ड संवाद साधला। त्यातही पवारांनी या संदर्भात भाष्य केलंय। नेमकं पवार काय म्हणालेत बघूया, त्याबद्दलचा एक रिपोर्ट। दोन्ही राष्ट्रवादीत पुन्हा मनोमिलनाचे वारे। राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। शरद पवार यांचं झी24 तासला ऑफ द रेकॉर्ड वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाचे वारे पुन्हा एकदा जोरदार सुरू झाले। याचं कारण म्हणजे शरद पवारांनी केलेलं विधान। शरद पवारांच्या इंग्रजी दैनिकातल्या मुलाखतीवरून चर्चा सुरू असतानाच पवारांनी झी24 तासशी ऑफ द रेकॉर्ड संवाद साधला। भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतल्या नेतृत्वानं ठरवावं असं शरद पवार यांनी म्हटलंय। एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजितनं एकत्र बसून ठरवावं असं शरद पवार यांनी नमूद केलं। काही मंडळी आज विभागली गेली असली तरी विचाराने एकत्र असल्याचं देखील ते म्हणाले। एकत्र यायचं की नाही नव्या नेतृत्वानं ठरवावं, एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजितनं ठरवावं। मी आता निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो। पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले एकत्र होते, भविष्यात सगळे एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही। काही मंडळी विभागली असली तरी विचाराने एकत्र आहोत। दिल्लीतले खासदारही एकाच विचारानं बांधले गेले। काही आमदारांना वाटतं की अजित पवारांसोबत जावं। हा निर्णय मी देणार नाही, निर्णय एकत्र बसून घ्या।
पक्षात भाकरी फिरण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा. तर शरद पवार यांना नेमकं काय सांगायचे ते शरद पवारच सांगू शकतं. मात्र पक्ष मजबूत करण्यासाठी आमचं काम सुरू असल्याचं पवारांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी म्हटलंय. माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला जे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये जे स्टेटमेंट दिलं ते ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल. पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणुका आहेत त्याला कसं सामोरं जायचं, या सर्व बाबतीत आमच्या पक्ष स्तरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर पवार काका पुतण्यांमध्ये थेट लढत झाली होती. मात्र त्यानंतर आता पुलाखालून बरंच पाणी गेलंय. गेल्या काही काळामध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अनेकदा भेटी झाल्या. कधी कौटुंबिक तर कधी सहकारी संस्थांच्या कामानिमित्त या भेटी झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलं. आता पवारांच्या या वक्तव्यानंतर पडद्यामागे काही घडामोडी सुरू आहेत का याची देखील चर्चा सुरू झालीय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.